पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी, दिनुतैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजून का नाही. गरुड वाहना गंभीराई गा दातारा, गरुड वाहना गंभीराई गा दातारा, बाप रुक्मादेवी वरा श्री विठ्ठला, दिनुतैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजून का नाही. योंत प्रविश्य ममाच मिमां प्रसुप्तां, संजीव यद्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपा जायदाजानुबाहुं नृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं, पीतं वासोसाननं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं, वामाङ्कारूढसीतामुखकमलमिल्लोचनं नीरदाभं, नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रं प्रभु रामचन्द्र भगवान की. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवासी, दिनुतैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजून का नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा तीर्थचरणाचा अत्यंत महत्त्वाचा विरहिणी या प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल भगवान श्री दत्त परमात्म्याच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अत्यंत श्रद्धेनं अत्यंत विराट स्वरूपामध्ये संजीवनीगड या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचबरोबर भव्य कीर्तन महोत्सव श्री सद्गुरू सहजन भारती महाराज, गुरु खुशाल भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व आपणा सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य आदरणीय शंकर भारती महाराज यांच्या आधिपत्याखाली हा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा नाममहोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. महाराष्ट्रातील सर्व नामवंत मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज शेजगुळ, ज्यांच्या मृदंगाच्या थापीने जवळजवळ समग्र महाराष्ट्र वेडा झाला आहे. गोड अशा स्वरूपाचं वादन हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट योगेश महाराज, त्याचबरोबर आमचे छोटे कोहक महाराज
हरिभक्तीपरायण श्रीकांत महाराज तेही या कीर्तन महोत्सवासाठी उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आज प्राप्त झाला. हरिभक्तीपरायण आमचे कैलास महाराज खोक, हरिभक्तीपरायण विजय महाराज आवटी महाराजांचं, हरिभक्तीपरायण अनिल महाराज आणि त्यांच्या शेजारी उभे असलेले अनिल महाराज, दोनही अनिल महाराज, दोघांचीही उपस्थिती आज या ठिकाणी आहे. सुंदर अशा स्वरूपाचे हे वारकरी संप्रदायातील भावी कीर्तनकार, भावी मृदंगाचार्य, भावी गायनाचार्य सर्वांच्या पवित्र पावन असणाऱ्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर ज्यांनी आदराने आम्हाला आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग दिला, आदराने आम्हाला आमंत्रित केलं, आमचे परमार्थ प्रेमी, परमार्थ स्नेही आमचे आदरणीय लांडगे साहेब यांच्याही आग्रहाने आपल्या सगळ्यांचा योग दर्शनाचा आज प्राप्त झालेला आहे. संकल्पित वेळ माझ्याकडे आहे. सर्वांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा काही भाव आपल्याला पाहायचा आहे आणि सेवा थांबवायची आहे. विठ्ठल विठ्ठल गोड अशा स्वरूपाची साऊंड सिस्टीम आमचे आदरणीय इंगोले बाबा, समग्र महाराष्ट्रातील जेवढे कीर्तनकार, गायनाचार्य, वादनाचार्य आहेत त्या सर्वांचा प्राण आपल्याला म्हणायला हरकत नाही. आदरणीय आमचे इंगोले बाबा यांची सिस्टीम आहे. आपण सर्वच जण उपस्थित आहोत आणि आपण सर्वांनी मिळून आजची ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न करायची आहे. ज्ञानोबरायांचा विरहिणी या प्रकरणातील अभंग सेवेसाठी आपण घेतलेला आहे. या अभंगामधून माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांनी आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या संबंधी निर्माण झालेलं प्रेम अभिव्यक्त केलेलं आहे. ज्या वेळेला परमात्म्याच्या संबंधानं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होतं आणि त्या प्रेमाची उत्कट भावना शब्दाचा आधार घेते, शब्दाचं रूप घेते, त्याला विरहिणी असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांनी आपल्या अंतःकरणातल्या प्रेमाच्या संबंधीच्या भावना किंवा परमात्म्याच्या संबंधी झालेल्या विरहाच्या संबंधीच्या भावना या शब्दाच्या द्वारा प्रकट केलेल्या आहेत आणि त्याचाच विचार आपल्याला संकल्पित वेळेमध्ये करायचा आहे. हा विरहिणी प्रकरणातील अभंग आहे. याच्यामध्ये रूह हा धातू आहे, त्याच्यातून विरह हा शब्द तयार झालेला आहे. आपल्याकडे कैलास बाबा 3 पद्धतीनं विराणी, विहरिणी किंवा विरहिणी तीनही पद्धतीनं त्याचा विचार सांगितला जातो. त्याचा थोडक्यात विचार आपल्याला पाहायचा आहे. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या संबंधीनं प्रेम निर्माण झालं आणि त्या प्रेमाची अभिव्यक्ती शब्दाच्या द्वारा या अभंगात केलेली आहे. मुळात प्रश्न असा निर्माण होतो की प्रेम हे शब्दाने व्यक्त करता येतं का? प्रेमशास्त्र थोडं जर आपण अभ्यासलं, थोडंसं त्याचं चिंतन पाहिलं प्रेमशास्त्राचं, तर प्रेमशास्त्र हे शब्दाच्या द्वारा प्रगट करता येत नाही असं भक्तिशास्त्राचं म्हणणं आहे. भक्तिशास्त्र असं सांगतं की प्रेमशास्त्र हे शब्दाच्या द्वारा प्रगट करता येणारं शास्त्रच नाही आहे, कारण ती एक उत्कट अशा स्वरूपाची भावना आहे. प्रेम हे शब्दाच्या द्वारा नवे प्रेम कशानेच प्रगट होत नाही. प्रेम अभिव्यक्त करणारं कुठलंच साधन या विश्वामध्ये उपलब्ध नाही असं शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणून प्रेम साहित्यशास्त्र त्याला वर्णन करेल, कुठल्या माध्यमातून त्याला वर्णन करता ते वर्णन करण्यासारखं नाहीये. भक्तिशास्त्र तर असं सांगतं, प्रेमाला जर व्यक्त करायचं म्हटलं तर प्रेम म्हणून राहत नाही. प्रेम जर व्यक्त करायचं, मी सामान्य प्रेमाच्या बाबतीत बोलत नाही, विश्वातल्या प्रेमाच्या बाबतीत आपण ज्याला प्रेम म्हणतो त्या प्रेमाबद्दल मी बोलत नाही. जे प्रेम संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या संबंधीनं निर्माण झालेलं आहे त्या प्रेमाचा विचार मी या संकल्पित वेळेत करणार आहे. प्रेम अभिव्यक्त करण्याचं कुठलं माध्यम नाही आहे. खरं तर एक बाजू आपण पाहिली, दोनही बाजू मी आपल्या समोर ठेवतो. एक बाजू ज्ञानोबरायांनी दिलेली आहे. ज्ञानोबरा एका बाजूला असं सांगतात, प्रेम व्यक्त होण्यासाठी किंवा अंतःकरणातली कुठलीही भावना व्यक्त होण्यासाठी अंतःकरणातली भावना 2च पद्धतीनं व्यक्त होत असते. अंतःकरणातली भावना एकतर कृतीतून प्रगट होते किंवा शब्दातून प्रगट होते. 2च माध्यमं अशी आहेत जे अंतःकरणातली भावना आपण 2 माध्यमातून प्रगट करू शकतो, एकतर कृतीतून करू शकतो किंवा शब्दातून करू शकतो. आता ज्ञानोबराय म्हणतात प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी शास्त्र लागतं असं नाही. कधी कधी ते प्रेम शिवीच्या रूपातून प्रगट होतं. आईच्या अंतःकरणातलं मुलाच्या संबंधीनं असलेलं प्रेम शिवीतून प्रगट होतं. कधी कधी आईची नुसती दृष्टी पुरते तरी ते प्रेम प्रगट होतं. श्रीगुरूंच्या बाबतीमध्ये विचार करत असताना ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये या दृष्टीचा विचार सांगितला. प्रेमाची अभिव्यक्ती, माझ्या श्रीगुरूंचं माझ्यावर निर्माण होणारं किंवा माझ्यावर अभिव्यक्त होणारं प्रेम हे कसं होतं? ज्ञानोबरायांच्या 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबराय म्हणतात, जय जय ओ शुद्धे
उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षते विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझिये गुरुकृपा दृष्टी. ही दृष्टी बस झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. शिष्याच्या संबंधी निर्माण झालेलं गुरुच्या अंतकरणातलं प्रेम. ज्ञानोबा म्हणतात माझ्या गुरुच्या अंतकरणात निर्माण झालेलं गुरु कृपादृष्टी किंवा कृपादृष्टी, बस तेवढी दृष्टी पडली माझ्यावर, ते प्रेम अभिव्यक्त झालं. म्हणून प्रेम अभिव्यक्त होण्यासाठी एकतर शब्द माध्यम करतं किंवा कृती माध्यम ठरते, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. पण थोडंसं आपण भक्तिशास्त्राच्या अंगाने जर गेलो तर भक्तिशास्त्र असं सांगतं प्रेम हे कधीच अभिव्यक्त होऊ शकत नाही. प्रेम अभिव्यक्त होण्यासाठी जर प्रेम अभिव्यक्त करायला गेलात, जर प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी शब्दाचा किंवा कृतीचं माध्यम किंवा शब्द घेतला, शब्द हे माध्यम जर प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी घेतलं तर भक्तिशास्त्र म्हणतं ते प्रेम प्रेम राहत नाही, त्याला प्रेम म्हणताच येत नाही. मी उदाहरण सांगतो आपल्याला. अंतकरणात निर्माण झालेलं परमात्म्याच्या विषयीचं प्रेम जर प्रगट करायला गेलं तर त्याला प्रेम म्हणता येत नाही, ते टिकतही नाही, असं भक्तिशास्त्राचं म्हणणं आहे. भक्तिशास्त्र सांगतं प्रेमाद्वयो रसिकयो अपि दीपयेव हृद्विष्म भासेती निश्चलम एव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिष्कृतस्य निर्वाती शीघ्रम अथवा लघुताम उपैती. थोडं करून सांगतो, लक्षात येईल आपल्या, तसं नाही लक्षात येणार. प्रेमाद्वयो, द्वयो दोघांच्याही अंतकरणात निर्माण झालेलं प्रेम. प्रेमाद्वयो रसिकयोहो अपि दीपयेव, दोघांच्याही अंतकरणात निर्माण झालेलं प्रेम कसं तेवतं. अपि दीपयेव, आपण संध्याकाळच्या वेळेला देवराच्या समोर जो दिवा लावतो ना, तो दिवा लावल्यानंतर कसा दिसतो महिला मंडळी, कसा तेवतो. ज्या दिव्याला फुंकर कोणी मारले नाही, ज्या दिव्याला वारा लागला नाही, असा दिवा आपण पाहिलाय का. तो दिवा जसा शांतपणे तेवत राहतो, तसं भक्तिशास्त्र सांगतं दोघांच्याही अंतकरणात निर्माण झालेलं प्रेम शांतपणे तेवत राहतं. असे अपि दीपयेव. कुठं तेवतं ते हृद्वेष्म भासेती, दोघांच्याही हृदयामध्ये ते शांतपणे तेवत असतं. पण ते प्रेम व्यक्त करण्यासाठी जेव्हा तो भक्त तोंड उघडतो, द्वारादयो वदनो अपि, दोघांच्या त्या अंतकरणात निर्माण झालेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी जेव्हा तो भक्त आपलं तोंड उघडतो तेव्हा शास्त्र असं म्हणतं उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि आत गेलेल्या वाऱ्याने ती प्रेमरूपी ज्योत एक तर विसते तरी नाहीतर फडफडते तरी. विठाला विठाला ते प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी अंतकरणामध्ये जर मुखातून ते शब्द बाहेर काढले तर ते प्रेम अंतकरणामध्ये टिकत नाही. त्या प्रेमाला अभिव्यक्त करण्यासाठी जर शब्द हे माध्यम वापरलं तर शब्दाने ते प्रेम अभिव्यक्त होत नाही, आणि जर झालं तर ते प्रेम प्रेम म्हणून टिकत नाही, असं भक्तिशास्त्राचं म्हणणं आहे. ज्ञानोबरायांनी त्याचा विचार ज्ञानेश्वरी मध्ये मांडला, आणि नारद भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षी भक्तीचं जे प्रेमरूपा भक्तीचं जे विश्लेषण करतात त्याच्यामध्ये एक लक्षणं सांगत असताना नारद महर्षी सांगतात कसं आहे प्रेम. मुका स्वादनवत, मुक्या माणसाला साखर खायला दिली आणि साखर खायची झाल्यानंतर त्या मुक्या माणसाला विचारलं साखर कशी लागली, त्याला सांगता येईल का. झोपलेले त्याला सांगता येईल. मुक्या माणसाला जर साखर खाण्यासाठी या मुका स्वादनवत या पदाचं चिंतन करत असताना चोखोबारायांनी गाथेमध्ये केलं मुकया साखर चाखाया दिधली. चोखोबाराय म्हणतात मुक्या माणसाला साखर खायला दिली, त्याला विचारलं कशी रे बाबा तुला साखर लागली, त्याला जसं सांगता येत नाही तसं अंतकरणातलं प्रेम अभिव्यक्त करता येत नाही. विठ्ठल अनुभवाची
मी तिकडेच येणार होतो. प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी शब्द हे माध्यम ठरत नाही. प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी कृती हे माध्यम ठरत नाही. मग ते प्रेम अभिव्यक्त करता कसं? तुकोबराय बोलतात, अनुभवे चित्ता चित्त जाणे. प्रेम हा शब्दाने व्यक्त करण्याचा विषय नाहीये. परमात्म्याच्या संबंधानं झालेलं निर्माण झालेलं प्रेम हा कृतीतून प्रकट करण्याचा विषय नाही. मग प्रेम हा अनुभवण्याचा विषय. तुकोबरायांच्या नाही म्हणता ना, ज्ञानोबरायांच्या ओवीचा अनुवाद तुकोबरायांनी केला असं म्हणता येईल. ज्ञानोबरा त्याच्या विचार सांगत असताना सांगतात, ते अनुभवाची जोगे नोहे बोलायस. ज्ञानोबरा म्हणतात ते प्रेम अनुभवा हे विजय महाराज हे वाक्य हे ओवी म्हणत असताना ते अनुभवाची जोगे नोहे बोलायसी असं नाही म्हणायचं. ते अनुभवाची जोगे नोहे बोलायसी असं नाही म्हणायचं. ते अनुभवाची जोगे नोहे बोलायस. विठ्ठल हे अनुभवण्यासारखं आहे. ते बोलण्याचा विषय नाही आहे. ज्ञानोबराय म्हणतात ते बोलता येत नाही, ते अनुभवण्याचा विषय. प्रेम अनुभवता येतं. अनुभवे चित्ता चित्त जाणे. त्याला शब्द माध्यम ठरत नाही, त्याला कृती माध्यम ठरत नाही, ते फक्त अनुभवता येतं. मग प्रश्न असा आहे, जर प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी शब्द माध्यम नाहीये, जर प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी कृती हे माध्यम ठरत नाही, तर ज्ञानोबरायांनी जे माध्यम या अभंगात स्वीकारलं ते काय आहे? ज्ञानोबरायांनी या अभंगामध्ये जे माध्यम स्वीकारलं ते शब्द हेच माध्यम आहे ना. परमात्म्याच्या संबंधानं निर्माण झालेलं जे प्रेम आहे अंतःकरणातलं, ते ज्ञानोबरायांनी शब्दाच्या द्वारा प्रगट केलं. ते दुसरं काय माध्यम सांगितलं? पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होतात. हे काय आहे? शब्दच आहे. ज्ञानोबरायांनी ज्याचा आधार घेतला तो शब्दच आहे. मग तुम्ही तर म्हणता शब्द हे माध्यम ठरत नाही अभिव्यक्त करण्यासाठी. ज्ञानोबरायांनी स्वीकारलेलं जे माध्यम आहे ते शब्द माध्यमच आहे. मग असं कसं? त्याचं उत्तर लगेच देऊन जातो. त्याचं उत्तर असं आहे, कैलास बाबा, तुमच्या आमच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला शब्द माध्यम जमत नाही, पण संतांचा विचार केला तर संतांना शब्द माध्यम स्वीकारता येतं. याचं कारण आपला शब्द हा मरका शब्द असतो, संतांनी शब्दाला जिवंत केलेलं असतं. संत महात्मे शब्द नावाचं जे माध्यम प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी वापरतात, तो शब्द संतांनी जिवंत केलेला असतो. म्हणून संतांचा शब्द परमात्म्यापर्यंत पोहोचतो. अहो, आम्ही परमार्थ करून करून मरून चाललो महाराज. आमचं रामकृष्णही देवाला ऐकू येत नाही, आमचं रामकृष्ण हरी देवाला ऐकू येत नाही. तुमचं काय आमचं कीर्तन सुद्धा देवाला ऐकू जात नाही. याचं कारण आहे महाराज, आमचे शब्द मरून गेलेले आहेत, आमचे शब्द जिवंत नाहीत. संतांचा शब्द परमात्म्यापर्यंत जातो. याचं कारण संतांनी साधनेने शब्दाला जिवंत केलेलं आहे. संतांची साधना असते, संत शब्दावर प्रेम करतात महाराज. संत बरं साधना करतात, साधी साधना करत नाहीत. संत ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली किती बहुत कल्प, तळ्या फळाचे महाद्वीप पातले प्रभो. ज्ञानोबराय म्हणतात, मी अनंत जन्मापर्यंत नवे नवे बहुत कल्पापर्यंत शब्दाची सत्यवादाचे तप मी खरं बोललो कुठपर्यंत? बहुत कल्पापर्यंत मी सत्यवादाचं तप केलं. तेव्हा कुठे जाऊन ही ज्ञानेश्वरी पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, ही साधना माझ्या जीवनामध्ये मी केली. शब्दांची साधना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, शब्दाची जर जीवनामध्ये साधना घडली ना महाराज, तर शब्द साधना इतकी मोठी आहे. एक शब्दाची साधना घडली आणि अर्थ त्याने नुसता शब्द परमात्म्याच्या दिशेने प्रवाहित केला, परमात्म्याला त्या भक्ताकडे यावं लागतं. विठाला विठाला आमचा शब्द परमात्म्यापर्यंत जात नाही. याचं कारण आमची शब्दाची साधना घडत नाही. मग कशी करायची साधना? ज्ञानोबरायांनी त्याचाही विचार सांगितला. ज्ञानोबराय म्हणतात, जर शब्दाची आजही शब्द आपल्याला आलिंगन द्यायला तयार आहे. बोलू भुजाही आविष्करे अलिंगावया. ज्ञानोबराय म्हणतात, बोलू शब्दाचा अर्थ तो शब्द, भुजाही आविष्करे शब्द आजही दोन हात वर करून आपल्याला आलिंगन द्यायला तयार आहे. पण आपण शब्दाची साधना करणारा तसा साधक त्या शब्दाला भेटत नाही, म्हणून शब्द आपल्याला आलिंगन देत नाही. पण जर शब्दाची साधना आपल्या मुखातून घडली तर तो शब्द आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. कशी साधना करायची? ज्ञानोबरायांनी ती साधना ज्ञानेश्वरीमध्ये सांगून दिली. ज्ञानोबराय म्हणतात, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, मग शब्द जैसे कल्लोळ अमृताची. कशी साधना केली पाहिजे? साच, खरं बोललं पाहिजे. साच आणि मवाळ, खरं बोललं पाहिजे योगेश महाराज. आणखी कसं बोललं पाहिजे?
मवाळ बोललं पाहिजे. माणसाच्या मुखातून आलेला शब्द समोरच्या माणसाच्या अंतःकरणाला टोचता कामा नये, इतका गोड तो शब्द असला पाहिजे. महाराज फक्त 10 मिनिट मी बाबांच्या शेजारी बसलो, काय गोड शब्द बाहेर पडतात मुखातून. ही साधनेची ताकद आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल साधना केल्याशिवाय शब्दातून बाहेर पडणारा शब्द मवाळ बाहेर येत नाही महाराज. मवाळ शब्द आला पाहिजे. आणि मितुले ज्ञानोबा म्हणतात किती मितुले कमी बोललं पाहिजे माणसाने. आम्हाला सांगावं लागतं भाऊ 3 तास झाले तो कीर्तन कधी आटतो. मितुले कळलं पाहिजे माणसाला किती बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं. रसाळ बोललं पाहिजे. मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओटी वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. मुखामध्ये येणारी वाणी ही मधुर अशा स्वरूपाची वाणी असली पाहिजे. ही शब्दांच्या साधना आहेत. या तुका म्हणे वाणी प्रेमामृताची गाणी प्रेमामृताची गाणी प्रेमामृताची गाणी म्हणे वाणी प्रेमामृताची गाणी प्रेमामृताची तुका म्हणे वाणी प्रेमामृताची गाणी म्हणे वाणी प्रेमामृताची गाणी तुका म्हणे वाणी प्रेमामृताची गाणी तुका म्हणे वाणी प्रेमामृताची गाणी तुका म्हणे वाणी प्रेमामृताची गाणी प्रेमामृताची गाणी प्रेमामृताची वा कैलास बाबा जागेवर पाहिजे तसं प्रमाण. तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी. मुखातून बाहेर पडलेला शब्द हा अमृता समान बाहेर असला पाहिजे. या शब्दांच्या साधना संत महात्म्यांनी स्वीकारल्या आणि ही साधना करून संतांनी शब्दांना जिवंत केलं. म्हणून संतांचा प्रत्येक शब्द हा परमात्म्यापर्यंत जात असतो. संतांचे शब्द हे जिवंत शब्द आहेत. आमचे शब्द जिवंत नाहीत महाराज. मी साधं उदाहरण देतो साहेब, आपल्या लक्षात येईल. आपले जिवंत शब्द नाहीत म्हणून समोर बोललेल्या माणसावरही आपला परिणाम होत नाही. आलं लक्षात आपल्या मी काय बोलतोय ते? थोडं माफी मागून बाबांची माफी मागून बोलू. आपला शब्द जिवंत नाही, आपली बायकोही आपला ऐकत नाही. जिवंत शब्दाचा अर्थ सांगू काय ते? मी जर तुम्हाला उठा असं म्हटलं तर तुम्ही काय कराल? काय कराल? उठून उभे राहाल. बरोबर बरोबर आहे. घाबरू नका, काय टेन्शन नका. मी जर उठा असं म्हटलं तर तुम्ही काय कराल? उठून उभे राहाल. मला जिवंत शब्द सांगायचा आहे. मी उठा हा शब्द म्हटलो आणि हा शब्द तुमच्या कानाच्या द्वारा अगोदर चित्ताकडे गेला, त्याच्यानंतर तो हृदयाकडे गेला, हृदयातून स्मृतीकडे गेला, स्मृतीने त्याचा अर्थ जाणला. म्हणजे मी उठा म्हटल्यानंतर तुम्ही उठून उभे राहिला, याच्यात एवढं सगळं घडतं बरं. कानातून तो शब्द हृदयाकडे जातो, हृदयातून अंतःकरणाकडे जातो, अंतःकरणातून चित्ताकडे जातो, चित्त स्मृतीकडे पाठवतं आणि स्मृतीच्या मध्ये
स्मृती म्हणजे आपलं मेमरी आहे, ती मेमरी इंटरनल बाहेरची मेमरी आहे, ती स्टॉक करत असते आपलं सगळं जेवढं काय आपला अनुभव आलेला आहे, जेवढं काय मागच्या जन्मीपासून आपण अनुभव घेत चाललो, हे सगळं स्मृतीमध्ये साठवलेलं असतं. मग स्मृती त्याचा अर्थ जाणते आणि स्मृती सांगते उठून उभं राहायचे. तुला सांगितलं उठून उभं राहण्याची क्रिया कर. मग स्मृती पायाला आज्ञा देते आणि पाय काय करतात? उठून उभे राहतात. हे कुणाबद्दल बोलतोय मी? जिवंत माणसाबद्दल, चैतन्य असलेल्या माणसाबद्दल बोलतोय. आता ऐका, मी शब्द दिला, हा शब्द माझ्या मुखातून आला म्हणजे मी जिवंत आहे, बरोबर आहे की नाही? तुमचे कान जिवंत आहेत, अंतःकरण जिवंत आहे, स्मृती जिवंत आहे, पाय जिवंत आहेत. माझ्या उठा या शब्दाने तुमच्यावर परिणाम केला, यात काहीच नवल नाही. याच्यात शब्दाचं मोठेपण नाही, याच्यामध्ये शब्दाची साधना नाही. शब्दाची साधना त्याला म्हणतात, माझे ज्ञानोबराय भिंतीला चल म्हणतात, आणि जड असलेली भिंत चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. 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 मोक्ष मार्गीचा सांगाती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. नाथ महाराज म्हणतात चालविली जड भिंती. चालविली जड म्हणायचं बरं. बरेच वेळेला मी ऐकतो चालविली भजन म्हणतात माणसं, चालविली जड भिंती. बाबा तिथं काय माप होतं का वजन करायला? नाही. चालविली जड भिंती नाही, चालविली जड असलेली भिंत ज्ञानोबारायांनी चालवली. मुद्दा काय माझा? ज्ञानोबाराय जड असलेल्या भिंतीला चल म्हणतात आणि ती भिंत चालते. हा ज्ञानोबारायांच्या शब्दाचा, जिवंत असलेल्या शब्दाची पावर आहे महाराज. निर्जीव असलेल्या भिंतीवर त्याचा परिणाम होतो. ही शब्दांची साधना आहे ज्ञानोबारायांनी केलेली. शब्दांची जर साधना झाली आणि शब्द जर जिवंत झाला, तो जिवंत शब्द चैतन्यावर परिणाम करेल, त्याच्यात काही नवल नाही. तो जिवंत असलेला शब्द जडावर परिणाम करत असतो. म्हणून ज्ञानोबारायांचा शब्द जिवंत आहे. प्रस्तावनेपासून मुद्दा घेतो. शब्द जिवंत नाही म्हणून शब्द परिणाम करत नाही, हा आपला मुद्दा होता. पण ज्ञानोबारायांनी जो शब्द हे माध्यम भक्तीचं प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी जे माध्यम ज्ञानोबारायांनी शब्द वापरलं, त्याचं कारण शब्द ज्ञानोबारायांचा जिवंत असल्यामुळे ज्ञानोबारायांचा शब्द परमात्म्याला प्रवाहित करतो, परमात्म्याकडे प्रवाहित होतो आणि परमात्म्याला हलवण्याची ताकद त्या शब्दामध्ये असल्यामुळे ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये जे माध्यम वापरलं ते शब्द नावाचं माध्यम वापरलं. विठ्ठल अंतःकरणाची निर्माण झालेली भावना आहे ज्ञानोबारायांची. ती भावना ज्ञानोबारायांनी शब्दाच्या द्वारा प्रगट केली. ते शब्द माध्यम ज्ञानोबारायांनी वापरून आपल्या अंतःकरणातली भावना ही परमात्म्याच्या दिशेने प्रवाहित केली आणि ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातल्या भावनेला शब्दाचं स्वरूप आलं आणि विरहिणी हे प्रकरण तयार झालं. या प्रकरणामध्ये अनेक प्रकाराने त्याचे अनेक अंग सांगितले जातात. भक्तीला लागल्यानंतर अनेक टप्पे भक्तीच्या मार्गाने वेगवेगळे टप्पे असे दाखवले जातात. त्याच्यामध्ये पूर्वराग सांगितला गेला, त्याच्यामध्ये मिलन राग सांगितला गेला आणि शेवटचा जो राग सांगितला तो विरह राग. राग शब्दाचा अर्थ प्रेम असा घ्या. विरह राग सांगितलं. हे 3 टप्पे मुख्य भक्ती क्षेत्रातले सांगितले आहेत. विश्वातला कुठलाही भक्त असू देत, जो परमात्म्याची भक्ती करतो तो या 3 टप्प्यातून आपली भक्ती पुढे घेऊन निघत असतो. सुरुवातीला पूर्वराग शब्दाचा अर्थ परमात्म्याच्या दर्शनाच्या पूर्वी जी अवस्था निर्माण होते त्याला पूर्व म्हणजे अगोदर, पूर्वराग असं म्हटलं गेलं. परमात्मा दर्शन देतो ती जी वेळ असते त्याला मिलन राग असं म्हटलं गेलं. आणि परमात्मा दर्शन देऊन जेव्हा निघून जातो आणि दर्शन देऊन निघून गेल्यानंतर त्या भक्ताच्या अंतःकरणातली जी अवस्था होते ती विरह राग या स्वरूपातली अवस्था असते. हे तिन्हीचे सरळ थोडं चिंतन करून थोडा विचार करून मी पुढे निघतो. पूर्वराग म्हणतात कशाला त्याचा थोडासा विचार करा. पूर्वरागामध्ये जेव्हा एखादा भक्त सुरुवातीला भक्तीला लागतो किंवा जेव्हा एखादा जीव, एखादा मनुष्य भक्तीला सुरुवात करतो
तेव्हा कुठलाच विश्वातला भक्त हा आवडीने भक्तीला सुरुवात करत नसतो. योगेश महाराज घरी जाऊन चिंतन करा, मी काय वाक्य बोलतो त्याचं. विश्वातला कुठलाच जीव हा आवडीने देवाकडे येत नाही, हा गरजेपोटी देवाकडे आलेला असतो. विठाल विठाल अगदीच देवाविषयी विरह भाव झाला मग माळ घातली असं कधी होत नाही. अगोदर कुठलाही जीव देवाकडे येतो हा गरजेने येत असतो. मी परमार्थ सोडून द्या, व्यवहारातलं सांगतो. एक मुलगा आणि एक मुलगी यांना एकत्रित आणून आपण त्यांचा विवाह लावतो. हे दाम्पत्य आवडीने एकत्रित आलेलं नसतं, ते गरजेपोटी एकत्रित आलेलं असतं. गरजेने एकत्रित आलेले दोन जीव त्याच्यामध्ये दीर्घकालता आली, तो प्रपंच दीर्घकाल टिकला, मग त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. हा भाग वेगळा. विचार करा ना महाराज, गरजेने एकत्रित आलेले दाम्पत्य नवरा बायको हे सुरुवातीला गरजेने एकत्रित येतात, पण 50-60 वर्षे त्यांचा प्रपंच चालल्यानंतर ते एकत्रित राहतात. ते गरजेपोटी नाही, ते आवडीने एकत्रित राहिलेले असतात. म्हणून 70 वर्षाची म्हातारी गेली की 75 वर्षाचा म्हातारा 2 आसवकी होत नाही, ढाळतोच. ते जे आसव असतात ते गरजेचे नसतात, ते आवडीचे असतात. गरजेने एकत्रित आलेला संबंध जेव्हा दीर्घकालापर्यंत टिकतो तेव्हा त्याच्यामध्ये आवड निर्माण होत असते. भक्तीमध्ये तसंच आहे. भक्त भगवंताकडे येतो हा सुरुवातीला गरजेनेच आलेला असतो. तुकोबरायांची भाषा आधार घेतो. तुकोबराय सुद्धा बोलतात, देवा मी तुझ्याकडे आलो काय मला खूप आवड होती म्हणून नाही, संसाराच्या तापाने तप्त माझा जीव झाला होता. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. हो संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची, करिताया सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. मला हे पाहिजे नव्हतं, मला पाहिजे होतं म्हणून मी तुझे आठवितो पाय. देवा संसाराच्या तापाने माझा जीव तप्त झाला, कुटुंबाची सेवा करता करता माझा जीव बिटाकुटीला आला म्हणून तुझे पाय आठवले, नाहीतर मला तुझे पाय आठवण्याची एवढी काही गरज नव्हती. प्रत्येक जीव हा येतो प्रपंचाकडे, भगवंताकडे. तो येणारा जीव हा गरजेपोटी देवाकडे येत असतो. एकदा देवाकडे आला, हळूहळू कीर्तन ऐकायला सुरुवात झाली, हरिपाठ करायला सुरुवात झाली, भजन करायला सुरुवात झाली. हळूहळू हळूहळू हळू श्रवण भक्ती सुरू होते. मग भगवंताच्या विषयी तो भक्त श्रवण करायला सुरुवात करतो. भगवंताचे लीलागुण, भगवंताचे स्वरूप गुण, भगवंताचं गुणवर्णन, लीलावर्णन, स्वरूप वर्णन हे श्रवण करून हळूहळू हळूहळू परमात्म्याच्या संबंधी श्रवण करू लागतो. संत महात्म्यांनी जे जे परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे, संत महात्म्यांनी जे जे परमात्म्याच्या लीला गायल्यात, जे जे संत महात्म्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे ते सगळं वर्णन करतो आणि हळूहळू तो भक्त परमात्म्याचं स्वरूप आपल्या अंतःकरणामध्ये साठवायला सुरुवात करतो. मी सुरुवातीपासून सगळा भाव सांगण्याचा प्रयत्न करतोय, मला विरहाकडे यायचंय. तो भक्त परमात्म्याचं जेवढं जेवढं श्रवण केलं ते सगळं अंतःकरणामध्ये साठवतो आणि त्याच्यानुसार भगवंताची एक मूर्ती, जे जे स्वरूप ऐकलं, परमात्म्याचे कान कसे, परमात्म्याचं रूप कसं, परमात्मा सुंदर आहे, परमात्मा राजस आहे, परमात्मा सुकुमार आहे, परमात्म्याने आपल्या कटेवर हात ठेवलेले, हे सगळं ऐकतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याच्या संबंधी तो एक प्रतिमा निर्माण करायला सुरुवात करतो. एक छटा परमात्म्याची आपल्या अंतःकरणामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतो. काय बोलतोय मी हे? कारण जीवाचा हा स्वभाव आहे महाराज. जीव जसं जसं ऐकतो, जर ते रूप, ते स्वरूप परमात्म्याचं पाहिलेलं नसेल, परमात्मा सोडून द्या, व्यवहारतही तेच आहे. जर एखाद्या व्यक्तीचं रूप पाहिलेलं नसेल, एखादा व्यक्ती पाहिलेला नसेल, तर त्या व्यक्तीचं जसं जसं वर्णन जीव ऐकतो त्या पद्धतीनं त्याची एक प्रतिमा त्याच्या अंतःकरणात निर्माण होत असते. हा स्वभाव आहे जीवाचा. मग जुन्या काळात मी सांगतो आपल्याला, जुन्या काळामध्ये ज्या वेळेला मोबाईलची व्यवस्था नव्हती, म्हणजे त्यावेळेला लग्न होत होते, मग ज्या वेळेला मुलगी पाहायला माणसं जायची घरातले, त्यावेळेला काय एवढं काय मुलाला जाण्याची परवानगी नसायची. जुन्या काळातलं सांगतोय, जुन्या काळामध्ये मुलगी पाहायला गेलं की घरची करती माणसं, 4-2 शाणी माणसं मुलगी पाहायला जायची. आणि मुलगी पाहून आली, मग रात्री मास घरात बसल्यानंतर, स्वयंपाक घरात बसल्यानंतर जेव्हा ती जेवायला बसायची, तेव्हा जेवता जेवता ज्या घरातल्या महिला मंडळी आहेत
त्या मुलाची आई, त्या मुलाची चुलती आजी, या सगळ्या महिला जे माणसं जाऊन आले त्यांना विचारायचे, का हो कशी आहे मुलगी? बरोबर चालले ना? जुन्या काळात ज्यावेळेस मोबाईल नव्हते त्यावेळेला, का हो कशी आहे मुलगी? आता मुलगी तर फक्त यांनी पाहिलेली होती, त्यांनी काय पाहिलेली नव्हती. मग जे जाऊन आले ते काय सांगायचे, काय पाहायचं मुलीला? मुलीला काय पाहायचं? अहो पण सांगा ना नेमकं कशी आहे ते. सांगायचे कसं सांगू का? तिचा रंग आहे ना आपल्या गावातल्या ठकूसारखा आहे, तिचा शरीराचा बांध आहे ना पलीकडल्या सखूसारखा आहे, हे सांगायचे. आणि सांगत असताना गावातल्या त्या मुलीचं आरोपण करून हिचं स्वरूप वर्णन हे घरची माणसं सांगायची आणि महिला मंडळी त्या ऐकायच्या. पण एवढंच घडत नव्हतं, ज्या महात्म्यासाठी पाहायला गेले होते तो कानाला असा कान देऊन, खिडकीला कान देऊन सगळं ऐकायचं. तो महात्मा खिडकीला कान देऊन ते वर्णन ऐकायचा. मला मुद्द्याकडे यायचंय. तो महात्मा ते ऐकायचा आणि जसं जसं वर्णन त्या बापाने केलं त्याच्यावरून त्याच्या अंतःकरणामध्ये त्या मुलीची एक प्रतिमा तयार व्हायची आणि लग्न होईपर्यंत तो महात्मा त्या प्रतिमेच्या भोवती रुंजी घालायचा. विठ्ठल विठ्ठल हे जसं व्यवहारामध्ये आहे तसं भक्तीमध्ये सुद्धा जसं परमात्म्याचं स्वरूप वर्णन संत महात्म्यांनी केलं तसं तसं तो भक्त ऐकत राहतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याच्या संबंधी छटा निर्माण करतो. अनिल महाराज एक वाक्य बोलतो, ऐकलेलं परमात्म्याचं वर्णन आणि त्या ऐकलेल्या वर्णनावरून आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण केलेली त्याचं एक स्वरूप, याच्यावरून देवाचे सगळे फोटो तयार झालेले आहेत. देवाचे जे फोटो आपल्याकडे आले आज, ते काय कोणी असे कॅमेरे घेऊन देवाचे फोटो काढले नाही. प्रभू रामचंद्रांना पाहायला काय कॅमेरा नव्हता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला बासरी वाजायचा त्यावेळेला काय ते कॅमेरा होता का साहेब? त्यावेळेला नाही. भक्तांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचं स्वरूप वर्णन ऐकून ज्या ज्या प्रतिमा निर्माण झाल्या त्या भक्तांनी रेखाटल्या आणि ते स्वरूप आपल्याकडे आलं. म्हणजे याचा अर्थ देवाचे आलेले सगळे फोटो काल्पनिक फोटो आहेत. विठ्ठल भक्तांनी आपल्या अंतःकरणात निर्माण झालेले त्याचं स्वरूप, साठवलेलं स्वरूप ते रेखाटलं आणि ते आपल्याकडे फोटो आले. मुद्दा योगेश महाराज सांगतो आपल्याला, काल्पनिक फोटो आहेत देवाचे सगळे, पण माझ्या कृष्णाचा तो काल्पनिक फोटो जर एवढा सुंदर असेल, काल्पनिक तयार केलेला फोटो जर एवढा सुंदर असेल, प्रत्यक्षात परमात्मा किती सुंदर असेल. विचार केलाय आपण? कधी विचार केलाय का आपण? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे जर कधी कैलास महाराज जर कधी यदा कदाचित एकांतात असून आपण कधी प्रयोग करून पहा, मी कायम करतो. जर कधी एकांतात असून आपण तर एकांतात गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा फोटो घ्यायचा आणि त्या फोटोच्या नुसतं एकटक त्या फोटोकडे पाहतायचं, एकटक, बाकी काही नाही. कोणाला किती दिले किती यायचे हे डोक्यात नाही घ्यायचं, अजिबात नाही. कुठलाच व्यवहार नाही महाराज, काही डोक्यात घ्यायचं नाही. एक चित्त करून परमात्म्याच्या त्या स्वरूपाकडे फक्त त्याला निहायचंय. शब्द देतो आपल्याला, जर आपल्या डोळ्यातून पाणी आलं नाही आणि आपला विरह भाव निर्माण झाला नाही, कीर्तन करायचं सोडून देईन महाराज. पण आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध अंतःकरणाने परमात्म्याला निहाळलं पाहिजे. तो भाव इतका गोड असतो, काय सांगू महाराज आपल्याला. अरे काल्पनिक आहे ते, भक्तांच्या त्या कल्पनेने निर्माण केलेले आहेत, ते इतके सुंदर आहेत. देव किती सुंदर असेल. त्या 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 स्वरूपाच्या भोवती तो भक्त हळूहळू रुंजी घालायला लागतो आणि एकदा तो रुंजी घालू लागला की मग त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते, याला पाहिजे, हा देव मला भेटला पाहिजे, ज्याचं वर्णन ज्याचं स्वरूप माझ्या अंतःकरणामध्ये मी ठसवलंय, ज्याला माझ्या अंतःकरणामध्ये मी साठवून ठेवलाय, तो परमात्मा मला भेटला पाहिजे, त्याचं दर्शन झालं पाहिजे. एवढी अंतःकरणामध्ये भावना निर्माण होते आणि ती तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. एक वाक्य सांगतो आपल्याला, घरी घेऊन जा महाराज. परमात्मा भेटण्यासाठी तुम्ही किती ज्ञानी आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही दिवसातून किती कीर्तन करता हे तर अजिबातच महत्वाचं नाही, तुम्ही किती फिरता हे महत्वाचं नाही. परमात्म्याच्या भेटीसाठी जोपर्यंत अंतःकरण विवळित होत नाही तोपर्यंत देव येतच नाही. विठ्ठल विठ्ठल त्याच्या भेटीसाठी अंतःकरण विवळित झालं पाहिजे. तुकोबरांची भाषा, तुकोबरांतात पाण्याच्या बाहेर मासा काढल्यानंतर जसा तडफड करतो तशी अंतःकरणाची जोपर्यंत अवस्था होत नाही, जीवना वेगळी मासोळी ऐसा तुका तळमळी, ऐसा तुका तळमळी
तर महाराज इतकं गोड वातावरण आहे, एवढे सगळे चांगले टाळकरी, एवढे गोड वादक, एवढी सुंदर सिस्टीम, पण साहेब करू काय, घड्याळ थांबायला तयार आहे. घड्याळ खूप पुढे पळतंय आणि मला अभंगाच्या भावाकडे यायचंय, पहिल्या चरणाकडे यायचंय. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. अंतःकरणाची भावना ही विवळीत झाली पाहिजे, अंतःकरण तळमळीत झालं पाहिजे. जोपर्यंत अंतःकरण तळमळ करत नाही, जोपर्यंत अंतःकरण विवळीत होत नाही, तोपर्यंत परमात्मा आपली दखल घेत नाही. महाराज 2-3 टाइम भाकरी खाऊन कुठं देव भेटत असतो का महाराज? नाही भेटणार महाराज. आत्ता जे वेळेला आम्ही आतमध्ये बसलो होतो त्यावेळी मी बाबाजींच्या साधनेचा थोडासा आवाका पाहिला. हे सगळं आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे महाराज, आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. दादा एक मंत्र घ्यायचा आणि त्या मंत्राचा 1,00,000 जप करायचा. किती? 1,00,000 जप करायचा. आणि बाबांनी सांगितलं एका मंत्राचा 25 लाख जप झालाय. बरं नुसतं सांगितलं नाही, नुसते सांगणारे आम्ही आम्ही सांगायचं नुसतं महाराज. आमचे 2च तास 22 तास येऊच नका आमच्याकडे. साधनेतलं जीवन खूप महान असतं महाराज. मी तर देवाकडे प्रार्थना करतो योगेश महाराज, पुढचे जर जन्म भेटणार तर नाहीच आपल्याला, पण जर माणसाचा भेटलाच तर असं जीवन असलं पाहिजे. एखादी कुटी असली पाहिजे, नदी वाहती असली पाहिजे आणि त्या कुटीमध्ये आपल्या जीवनात साधना काहीतरी झाली पाहिजे. हे जीवन खूप महत्वाचं असतं महाराज. आणि हे महात्मे फक्त स्वतःच्या जीवनाचाच उद्धार करून घेतात असं नाही, यांच्या वलयामध्ये जी जी माणसं येतात त्यांचा सुद्धा उद्धार करून टाकतात. विठ्ठल विठ्ठल मुद्दा काय माझा लक्षात घ्या. आपण परमात्मा तसा भेटत नाही. तळमळ झाली पाहिजे, साधना जीवनातली झाली पाहिजे. स्वामी विवेकानंद लहान होते साहेब. लहान असताना अंतःकरणाची भावना निर्माण झाली, देव भेटला पाहिजे. श्रीगुरूंकडे गेले आणि श्रीगुरूंना सांगितलं महाराज मला देव कधी भेटेल? लहान असताना, नरेंद्र नाव, लहान असतानाच श्रीगुरूंकडे गेले आणि सांगितलं मला देव कधी भेटेल? श्रीगुरूंनी सांगितलं तुला देव भेटेल, थोडं जप कर म्हणे, थोडी नामस्मरणाची साधना कर, देव भेटेल. ठीक आहे, गेले निघून. जप चालू केला, नामस्मरण साधना चालू केली. 1 महिना झाले, 2 महिने झाले, देव काय भेटला नाही. पुन्हा गुरूंकडे आले, गुरुजी सांगा ना देव कधी भेटेल? नाही भेटला मला देव. गुरुजींनी सांगितलं आणखी साधना कर. पुन्हा गेले, पुन्हा 2 महिने 3 महिने साधना केली, नाही भेटला देव. आता राग आला. आता राग गुरूंकडे आले आणि श्रीगुरूंना सांगितलं गुरुजी अहो इतके महिने झाले मी साधना करतोय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे साधना करतो, तरी मला देव भेटेना, कसा भेटेल सांगा ना मला देव. गुरुजी म्हटले तुला देवच भेटायचं काय? म्हणे हो चल माझ्यासोबत. स्वामी विवेकानंदांना घेतलं श्रीगुरूंनी. एक मोठं तळं होतं, तलाव होता, त्या तलावामध्ये घेऊन गेले. कमरेपर्यंत पाण्यात 2 जण गेले आणि श्रीगुरूंनी सांगितलं पाण्यात डुबकी मार म्हणे. त्यांनी पाण्यात डुबकी मारली. त्यांना वाटलं ही पद्धत आहे देव भेटण्याची. पाण्यात डुबकी मारली, वर निघाले, नाही भेटला म्हणे देव. परत एकदा मार म्हणे, परत एकदा डुबकी मारली, परत वरती, नाही भेटला म्हणे देव. आता 3ऱ्यांदा मार म्हणे. त्यांना वाटलं ही पद्धत आहे देव भेटण्याची. 3ऱ्यांदा डुबकी मारली महाराज, खाली मुंडकं पाण्यात गेलं, तेवढ्यात मुंडकं धरलं श्रीगुरूंनी पाण्यात, जम दाबून धरलं, मुंडकं धरलं. त्यांना वाटलं ही पद्धत आहे देव भेटण्याची. थोडा एक मिनिट झाला, 1.5 मिनिट झाला, 2 मिनिट झाले, आता नाका तोंडात पाणी जायला लागलं, श्वास बंद झाला. आता देव सोडून दिला ना त्या स्वामी विवेकानंदांनी. आता जीव वाचला पाहिजे, तळमळ करायला लागले, कारण नाका तोंडात पाणी जायला लागलं, श्वास भेटेना. आता जीव जातो की काय असं झालं. हातपाय खुडायला लागले, तळमळ करायला लागले, हातपाय झाडायला लागले, आता प्राण जाणार. तेवढ्यात मुंडकं सोडून दिलं. वरती आले, धाप्या टाकायला लागले. अहो गुरुजी काय मारून टाकत होते का? देव भेटेल तेव्हा भेटेल, मी मेलो असतो ना. गुरुंनी काय सांगितलं ऐका. श्रीगुरूंनी सांगितलं नरेंद्रा, जीव वाचवण्यासाठी जेवढी तळमळ केली, ती तळमळ ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी देव भेटेल. अरे देव असा भेटणार नाही. देव कुठं असा भेटायचा असतो काय? अंतःकरण तळमळ झालं पाहिजे, अंतःकरण विवळीत झालं पाहिजे, त्या दिवशी देव भेटतो महाराज. त्या दिवशी देव आपली दखल घेतो. जोपर्यंत तळमळ होत नाही तोपर्यंत नाही. त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होते, याला पूर्वराग असं म्हणतात. आता आणखी देव भेटलेला नाही बरं, हा देव भेटण्याच्या पूर्वीची अवस्था मी आतापर्यंत आपल्याला सांगितली, याला पूर्वराग असं म्हणतात.
पूर्व रागामध्ये परमात्म्याच्या संबंधीच्या भेटीची आकांक्षा अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. अंतःकरण विवळित होत असतं, तळमळीत होत असतं देवाच्या भेटीसाठी. हा पूर्व राग. आणि एकदा तळमळ अंतःकरणाची व्हायला लागली की देव भेट द्यायला येतो, देव भेटतो. याला मिलन राग असं म्हणतात. भक्ताची आणि परमात्म्याची जिथं भेट होते त्याला मिलन राग असं म्हणतात. कैलास महाराज मिलन हा शब्द आपला मराठी शब्द आहे बरं, हिंदीवाल्यांनी चोरलाय तो. विठ्ठल विठ्ठल जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी दयाच्या हृदय भूनी विराजित. ज्ञानोबरायांनी सांगितलं संतुष्ट सततम योगी या पदावर चिंतन करत असताना जीव आणि परमात्मा जिथं एका आसनावर येतात त्याला मिलन असं म्हणतात. परमात्मा त्या भक्ताला भेट देतो आणि एकदा भेट दिली की परमात्मा किती वेळ भेट देतो सांगू? परमात्मा सहजासहजी भेट देत नाही महाराज. परमात्मा नुसतं क्षणार्धात भेट देतो आणि तिथून निघून जातो. इतकं बारीक चिंतन सांगितलंय. परमात्मा भेटतो, कसं भेटतो माहिती आहे? परमात्मा त्या भक्ताला दर्शन देतो, वैकुंठासहित दर्शन देतो. एक भाव. दुसरा भाव सांगतो, परमात्मा त्या भक्ताला कुठल्या रूपात भेट देतो? जे रूप त्यानं आपल्या अंतःकरणात साठवलंय परमात्मा त्याच रूपात त्याला भेट देतो. तुकोबा म्हणतात जैसा केला तैसा होय हवे सोय धरून. परमात्मा त्याच रूपामध्ये त्याला भेट देतो आणि वैकुंठासहित भेट देतो. समग्र वैकुंठ घेऊन परमात्मा त्याला भेटीसाठी आणतो. म्हणून सांगतो महाराज, आपली एक भावना आहे, वैकुंठामध्ये जो भक्त जातो तो परमात्म्यासारखाच होतो. चतुर्भुजे नर जो वैकुंठात जातो तो परमात्म्यासारखा होतो. परमात्म्यातून त्याच्यात काही भेद राहत नाही. टाळकरी मंडळी लक्ष द्या, त्याच्यात आणि परमात्म्यात भेट राहत नाही. म्हणून रुक्मिणी माता जेव्हा देवाला ओवाळायला येतात तेव्हा रुक्मिणी मातेलाही प्रश्न पडतो की आता ओवाळायचं कोणला? त्यावेळेला नामदेवराय तिथं होते. नामदेवराय म्हणतात आईसाहेब मी सांगतो, कारण सगळे सारखेच दिसतात ना. नामदेवराय म्हणतात आईसाहेब मी सांगतो कोणाला ओवाळायचंय. दिसतात सगळे सारखे, पण देव जर ओळखायचा असेल तर भृगु ऋषींनी त्या परमात्म्याच्या छातीवर चिन्ह लात मारली आहे, त्याला श्रीवत्सलांछन असं म्हणतात. नामदेव म्हणतात आईसाहेब त्याला ओळखायच्या दोन खुणा आहेत. एक, त्याच्या गळ्यात वैजयंती माळ आहे आणि त्याच्या छाती वैजयंती माळ श्रीवत्सलांछन माळ गळा श्रीवत्सलांछन विष्णुदास नामा येणे दावी लिखून. नामदेवराय म्हणतात मी आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब म्हणलं लाजले की माता माय आता कोणा ओळ कुणाला ओवळ. नामदेवराय म्हणतात मी सांगितले त्याची खूण, कारण सगळे सारखे दिसतात. हा आपला भाव आहे. म्हणून परमात्मा जे भक्ताला दर्शन देतो ते वैकुंठासहित दर्शन देतो. पण दिल्यानंतर परमात्मा त्या भक्तापाशी थांबत नाही. क्षणार्धात परमात्मा नुसती एक झलक दाखवतो त्या भक्ताला आणि अंतर्धान पावतो. परमात्मा काय त्या भक्तापाशी येऊन थांबत नाही महाराज. परमात्मा त्या स्वरूपामध्ये त्या भक्तापाशी थांबत नाही, एक झलक फक्त दाखवतो. एक वाक्य सांगतो आपल्याला, लक्षात आलं तर पहा. अरे ज्याच्या दर्शनासाठी समग्र आयुष्य या भक्तांनी वेचलं, ज्याच्या दर्शनासाठी या भक्तांनी प्रपंचाची काडीमोडी करून टाकली, ज्याच्या दर्शनासाठी प्रपंचावर राख रांगोळी या भक्तांनी वाहिली, त्या परमात्म्याची नुसती झलक जरी भेटली तरी त्या भक्तांच्या अंतकरणातली भावना काय आनंदित होत असेल, थोडासा आपण विचार करा. अरे सगळंच टाकून दिलं. तुकोबरायांनी प्रपंचाची राख रांगोळी केली त्या परमात्म्याच्या दर्शनासाठी. जर त्या भक्ताला तेवढ्या पुरतं तो भक्त परमात्मा दर्शन देतो आणि निघून जातो. निघून गेल्यानंतर मात्र त्या भक्ताच्या अंतकरणातली जी अवस्था होते ती अवस्था मात्र विचार करण्यासारखी नसते. कारण आत्तापर्यंत तो दिसलेला नसतो. ज्याच्यासाठी सगळं आयुष्य काट्यावर ठेवलं तो आत्तापर्यंत दिसलेला नसतो. पण आता त्याने एक झलक दाखवून तो निघून गेलेला असतो. आता मात्र तोच भेटला पाहिजे. देवही का परमात्म्याचं दर्शन, परमात्म्याचं सगुण दर्शन हे साध्य भक्तीनं मांडलेलं नाही बरं.
परमात्म्याचं सगुण दर्शन नाही आहे. परमात्मा सगुण दर्शन दिल्यानंतर तिथं थांबत नाही, तो लगेच निघून जातो. का? परमात्मा त्या भक्ताला सांगतो, बाबा ज्याच्या दर्शनासाठी तू इथपर्यंत साधना केलीस, आता मी तुला प्राप्त होण्यासाठी पुन्हा साधना कर. दर्शन वेगळं आणि परमात्मा प्राप्त होणं हे वेगळं. परमात्मा नुसतं दर्शन देऊन निघून जातो. आता मात्र त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी त्या अंतःकरणाची जी भक्ताची अवस्था होते ती अत्यंत विचित्र अशा स्वरूपाची अवस्था असते आणि त्या अवस्थेला विरह राग असं म्हटलं जातं. विठ्ठल ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याने दर्शन दिलं आणि परमात्म्याचं सगुण स्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये आता कधी तो परमात्मा भेटतो ही अंतःकरणाची अवस्था ज्ञानोबरायांची झाली आणि ज्ञानोबरायांच्या अवस्थेनं शब्दाचं रूप धारण केलं. ज्ञानोबराय म्हणतात, देवा तू मला दर्शन देऊन निघून गेलास, आता मला असं वाटतं. ऐका शब्दांचा प्रयोग किती गोड आहे ज्ञानोबरायांच्या लक्षात घ्या. जोपर्यंत देवाने दर्शन दिलं नव्हतं तोपर्यंत हा जो देश आहे हा आपलाच वाटत होता ज्ञानोबरायांना. अवघाची संसार सुखाचं करीन ही भाषा अगोदरची आहे परमात्म्याच्या दर्शनाच्या. आता परमात्मा दर्शन देऊन निघून गेला. आता ज्ञानोबराय म्हणतात, आता हा देश माझा नाहीये, या मला कुठेतरी दूर देशात येऊन पडल्यासारखं वाटतंय. देवा तुझ्या देशात मला यायचंय. दूर देशात कुठेतरी आलो ही भावना ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात. पडिले दूर देशी नाटवे मानसी, पडिले दूर देशी नाटवे मानसी. जय हो, वा वा, केव्हा पडिले दूर देशी नाटवे मानसी, पडिले दूर देशी नाटवे मानसी. पडिले दूर देशी मानसी, पडिले दूर देशी आठवे मानसी, पडिले दूर देशी पडिले दूर देशी आठवे मानसी. पडिले दूर देशी मज नाटवे मानसी, पडिले दूर देशी मज नाटवे मानसी, पडिले दूर देशी मज आठवे मानसी, पडिले दूर देशी मज आठवे मानसी. पडिले दूर देशी आठवे मानसी, पडिले दूर देशी आठवे मानसी, पडिले दूर देशी आठवे पडिले दूर देशी आठवे मानसी. नको नको हा योग कष्ट होता ते जीवासी, नको नको हा योग कष्ट होता जीवासी, नको नको हा योग कष्ट होता ते जीवासी, नको नको हा योग कष्ट होता जीवासी. तैसी रजनी झाली माये, कैसे झाले ओ माये, कैसे तैसी रजनी झाले ओ वा क्या बात आहे. कैलास महाराज खूप गोड. असं आहे, अभंगाचा भाव पाहून त्याला चाल लावायची असते. बाबाजी बरेच वेळेला असं होतं, शब्द माहितीतले असतात, टाळकऱ्यांच्या प्रमाणही पाठातले असतात, पण त्या शब्दांच्या मागे भाव काय आहे हे लक्षात येत नाही. विरह प्रकरणातला अभंगन चाल त्याला गुरु एकलय असं चालत नाही, चालत. विरह प्रकरणात पाहिजे आणि त्या चालीतून ते भाव प्रकट झाले पाहिजेत, त्याला चाल म्हणणं म्हणतात.
विठ्ठल विठ्ठल माझ्याकडे वेळ खूप संकल्पित राहिलेली आहे. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवासी. ही भावना ज्ञानोबरायांची शब्दाच्या द्वारा ज्ञानोबराय प्रकट करतात. परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर परमात्म्याचा जो देश आहे तो देश माझा आहे आणि हा जो मृत्यू लोक आहे या मृत्यू लोकामध्ये जो मी आहे हा दूर देशामध्ये कुठेतरी पडलेलो आहे. तुकोबरायांनी सुद्धा हाच भाव सांगितला, देश वेषण हे माझा सहज केलेला. याच्या भावना आहेत संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये झालेल्या. या भावना परमात्मा दर्शनानंतर झालेल्या भावना आहेत. हा जो देश आहे हा नाही आहे. ही संत हे प्रमाण आहेत महाराज आपले. देश वेषण हे माझा हे कीर्तनात आले पाहिजे. पडले दूर हे कीर्तनात आले पाहिजेत. पण दुर्भाग्य कीर्तनाचं असं झालंय, हे प्रमाण कीर्तनामध्ये न येता हा देश माझा हे प्रमाणे यायला लागले. विठ्ठल विठ्ठल ही कीर्तनाची मर्यादा कधीच नाहीये. विचार करा. कधी कधी लांडगे साहेब मी कधी कधी विचार करतो की ज्या श्रद्धेनं ज्या गांभीर्यानं वारकरी संप्रदायातील अधोरीव मंडळींनी हा संप्रदाय तळागाळापर्यंत पोहोचवला, वारकरी तत्वज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवलं. मी तर ऐकलंय मोठ्या लोकांच्या मुखातून की जुन्या काळामध्ये ही सोय सुद्धा नव्हती, ही लाईटची सोय सुद्धा नव्हती. ही माणसं सायकलवर प्रवास करायची, ही माणसं बसने प्रवास करायची आणि मंदिरामध्ये जाऊन टेंब्यावर कीर्तन करायची. सगळ्यांना माईक नसायची, एक माईक दोरीला बांधून लटकवलेला असायचा, सगळ्यांनी त्याच्यातच म्हणायचं. हे सगळं भोगून एवढा त्रास सहन करून जुन्या सगळ्या लोकांनी हा संप्रदाय आपल्या हातात आणून दिला. आम्हाला त्याचं किती गांभीर्य आहे. म्हणून मी कायम बोलतो महाराज, जर एखादा अभंग मी चिंतनासाठी घेतला, कीर्तनासाठी घेतला तर माझे पाय आणखी लटपट कापतात जर तो अभंग ज्ञानोबरायांचा असेल तर. कारण माझ्या मनामध्ये ती नेहमी भावना सलत राहते मला की आज घेतलेल्या अभंगाला मी न्याय देऊ शकतो की नाही, मी त्या अभंगाचा भाव समाजापर्यंत घेऊन जाऊ शकतो की नाही, ही भावना माझ्या अंतःकरणात असते. म्हणून आजही मी कीर्तन करण्यासाठी घाबरतो. पण मला हे कळत नाही कीर्तनाची दिशा आणि दशा आम्ही कुठे घेऊन चाललो. कुठल्या कुठल्या पदव्यांनी कीर्तनकार शृंगारले जातात, ही आजकाल चिंतनाचा विषय. विनोदाचारी ही काय पदवी आहे? विनोदाचार्य काय पदवी आहे? कुठला ग्रंथ पांत सोडवल्यानंतर विनोदाचं आचार्यपद भेटतो? कुठला ग्रंथ असा आहे की तो पांत सोडवल्यानंतर, श्रीमद भागवत जर अध्ययनासाठी घेतलं त्याच्यामध्ये आचार्य घेतलं तर भागवताचार्य ठीक आहे, पण विनोदाचा असा कुठला ग्रंथ आहे की तो सोडवल्यानंतर विनोदाचं आचार्यपद भेटतं? सांगा मला तुम्ही. याचा विचार कधी आपण केलाय का? याचा विचार कुठले अरे काय ही पद आहेत? मी तर नवीनच पदवी ऐकली अनिल महाराज, युवाचार्य. विठ्ठल विठ्ठल हे कीर्तनाचे माध्यम नाहीत महाराज. हे नाहीये कीर्तन, याला कीर्तन म्हणत नाहीत. मी माफी मागून बोलतो, माझा अधिकार कमी असेल कदाचित, माझं वयही तेवढं नसेल. पण काय येऊ लागलं, युट्यूब काढा तुम्ही, काय कीर्तनाच्या ते कीर्तन शब्दच तिथं फक्त वाचण्यासारखा असतो. काय मी एक दिवस तर पाहिलं महाराज, तडका कीर्तन लिहिलं होतं. तडका कीर्तन. लांडगे साहेब मला असं वाटलं तडका हे गाथेत प्रकरण आहे की काय, म्हणून मी गाथा घेतली आवटी महाराज आणि त्याच्यामध्ये जसं नामपर प्रकरण, संतपर प्रकरण, तसं तडकापर प्रकरण आहे की काय विचार केला, नाही भेटलं मला. विठ्ठल विठ्ठल एक वाक्य अत्यंत गांभीर्यानं आपल्या समोर ठेवतो. आपण घरी जाऊन विचार करा. वारकरी संप्रदाय वाचवायचा असेल तो फक्त आणि फक्त समाजाच्या हातात आहे, कीर्तनकाराच्या ते आता हातात राहिलेलं नाही, कारण ते कधीच कीर्तनकारांनी टाकून मागे दिलेलं आहे. म्हणून एक वाक्य सांगतो महाराज, वारकरी संप्रदायाला जर यदा कदाचित तडा गेला आणि जर वारकरी संप्रदाय थांबला तर याला कारणीभूत फक्त आणि फक्त कीर्तनकार माणसं राहणार आहेत. विठ्ठल विठ्ठल संतांचे शब्द, संतांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले सगळे भाव हे समाजापर्यंत नेण्यातला मधला दुवा म्हणजे कीर्तनकार.
संतांचे शब्द सांगून देण्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य या खांद्यावर संत महात्म्यांनी टाकलेलं असतं. म्हणून प्रत्येक माणसाने फेटा बांधत असताना याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. चला, माझा मुद्दा काय, मी साधक माणूस आहे, एवढं बोलण्याचाही बाबा मला अधिकार नाही, पण सगळ्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग. दोनदा बोलतात ज्ञानोबा, नको एकदा म्हणून नाही, दोनदा म्हणतात. याचा अर्थ विरहाची ती अवस्था उत्कट आहे अशा स्वरूपाची भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. हा दूर देश आहे, या दूर देशामध्ये मला थांबायचं नाही देवा, मला इथं आता थांबायचं नाही. पुढीले दूरदेशी, माझ्या मनामध्ये मानसी, माझ्या मनामध्ये आता आठवतंय की मी दूरदेशामध्ये आहे. हा वियोग देवा तुझा सहन आता होत नाही. मला माझ्या अंतःकरणाची अवस्था, दिवस काय रात्र काय मला आता आठवत नाही. अभंगाच्या दुसऱ्याच्या दिनु तैसी रजनी झाली गे माये, दिनु तैसी रजनी झाली गे माये, दिनु तैसी रजनी झाली गे माये, दिनु तैसी रजनी झाली गे अजूनी का नाही, अवस्था लावून गेला अजूनी का नाही. तैसे रजनी झाली गे माये, तैसे रजनी झाली गे माये, अवस्था लावून गेला अजूनी का नाही, अवस्था लावून गेला अजूनी का नाही. तैसी रजनी झाली गे माये, तैसी रजनी झाली गे दिनु तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला. याचा अर्थ तू मला दर्शन दिलंस देवा, ती अवस्था मला प्राप्त करून दिलीस, आणि गेला ते अजून आलाच नाहीस. का येत नाहीस? मला तुझ्या दर्शनाची आकांक्षा आहे. तुझ्याशिवाय मी जीवन जगू शकत नाही देवा, तुझ्यासाठी मी दिवसही काढू शकत नाही, तुझ्या दर्शनाशिवाय मी रात्रही कंटू शकत नाही, जाऊ शकत नाही. ही परमात्म्याच्या अंतःकरणातली, ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातली अवस्था आहे. दोन भाव सांगतो आणि सेवा थांबवतो. विरह भावातला एक भाव असा आहे, त्याच्यामध्ये परमात्म्याने दर्शन द्यावं ही आकांक्षा असते, पण त्याच्याही पुढचा एक भाव भागवताचा आधार घेऊन जातो. एक भाव असा आहे की परमात्म्याने दर्शन द्यावं, आणि एक भाव असा आहे परमात्म्याने आयुष्यात कधीच दर्शन देऊ नये. लक्षात येते माझं बोलणं? परमात्म्याने दर्शन द्यावं ही सामान्य विरह अवस्था आहे, पण एक विरह अवस्था अशी आहे की परमात्म्याने दर्शन देऊ नये. का? जर परमात्म्याने दर्शन दिलं तर विरह अवस्था संपून जाईल. जर देवाने दर्शन दिलं तर एकदाच तो भेटेल, पण जर परमात्म्याने दर्शन दिलंच नाही तर कणाकणामध्ये त्याचं दर्शन होईल आणि आयुष्यभर त्याच्या चिंतनामध्ये घालवता येईल. ही त्याच्याही पुढची अवस्था आहे. विठाला विठाला श्रीमद भागवतामध्ये सौख्यम सौख्यम तस्य स्फूर्ती हृदयचेत तत्र वासं करोति, राधेच्या मुखातला शब्द आहे. सौख्यम तस्य स्फूर्ती हृदयचेत तत्र वासं करोति, त्याला तिथं राहायचं तर राहू दे. सांगतो बाबा, शेवट 5 मिनिटं आहेत. असं आहे, ज्यावेळेला परमात्मा गोकुळाला सोडून गेले सगळ्याला, त्याला परमात्म्याला आठवण येऊ लागली गोपींची, गोपाळांची. खरं तर मी सांगत असतो, आमची भक्ती सामान्य भक्ती आहे की आम्हाला देवाने दर्शन द्यावं, आम्हाला देवाची आठवण व्हावी, ही सामान्य अवस्था आहे. पण भक्तीची परमोच्च अवस्था तेव्हा सिद्ध होते जेव्हा देवाला आपली आठवण यावी की मला भक्ताचं दर्शन. देवाला गोपींची, गोपाळांची आठवण येऊ लागली, रडू लागला देव, परमात्मा रडू लागले. उद्धवजी तिथं आले. उद्धवजींना विचारलं, काय झालं देवा, का रडतायत?
मला गोपींची आठवण येते. काय करू, मोठा भाग आहे. सगळ्या गोपींना भेटण्यासाठी उद्धवाला परमात्म्याने पाठवलं. उद्धवजी आले, यशोदा मायेला भेटले, नंदराजांना भेटले, सगळ्यांना भेटले, गोपाळांना भेटले, गोपींना भेटले. गोपींशी संवाद झाला आणि संवाद झाल्यानंतर उद्धवांना कळालं या गोपी सामान्य नाही आहेत, या खूप तत्वज्ञानी आहेत. आणि ज्या वेळेला उद्धवजी गोपींच्याशी संवाद करून निघाले त्यावेळेला जाता जाता त्या गोपींना उद्धवांनी विचारलं, काही निरोप आहे का, काही निरोप द्यायचा आहे का देवाला, तुम्हाला सांगा, काही निरोप देऊ का. गोपींनी सांगितलं काय निरोप द्यायचा, त्याचा जर विसर पडला तर निरोप देण्याची गरज आहे. क्षणाक्षणाला तो आम्हाला आठवतोय, क्षणाक्षणाला रोमारोमामध्ये आमच्या तो परमात्मा भरून आहे, आम्हाला जेळी स्थळी काशी पाशाणी तो दिसतोय, काय त्याला निरोप द्यायचा. तरी तुमचा काही निरोप असेल तर सांगा. उद्धवाने आग्रह केला म्हणून एक गोपीने सांगितलं, काय नाही देवा, काय नाही उद्धवा, माझा एक निरोप त्या कृष्णाला द्या, त्या कानाला द्या. काय निरोप, काही नाही, त्याला म्हणा माझा दही भात आठवतो का. बरं ठीक आहे, तुझा दुसरीचा काय. दुसरी म्हटली काही नाही, माझं एकच म्हणणं आहे, त्याला म्हणा तू माझ्या घरी येत होता आणि माझ्या घरचे दही लोणी तूप सगळं चोरून घेऊन जात होता, तुला आठवतं का, एवढं विचारा फक्त. बरं ठीक आहे, तुझं काय. तिसरी म्हटली काही नाही, त्याला एकच, ह्या लीला आठवतायत, त्या परमात्म्याने केलेल्या लीला परमात्म्याला आठवून सांगतायत. एक म्हटली काही नाही, माझ्या घरी दही दूध चोरण्यासाठी आला होता, त्याला म्हणा तुला आठवतं का, जाता जाता माझ्या सासऱ्याच्या डोक्यात तो हंडा फोडला होता, आठवतं का म्हणावं त्याला. एक कोणी काय कोणी काय कोणी काय ज्याची त्याच्या आठवणी सांगायला लागलं. राधेचा विचार आला, राधेचा नंबर आला. आणि राधेला ज्या वेळेला भगवान परमात्म्याने विचारलं, राधे तुझा काही निरोप आहे का. राधा म्हटली काय निरोप आहे माझा, काही नाही, माझा काही निरोप आहे, काहीच नाही, आपण काही असेल तर सांग. सहज बोलून गेली राधा, काही नाही, त्याला म्हणावं जर वेळ भेटला तर आम्हाला भेटण्यासाठी ये. काय म्हटली, तुला जर वेळ भेटला तर आम्हाला भेटण्यासाठी ये म्हणावं. ठीक आहे सांगतो. असं म्हणून समोर असे उद्धवजी निघाले, थोडी कासरावर लांब गेले. काय मनात राधेच्या विचाराला काय माहिती, राधेने सांगितलं उद्धवा थांबा. उद्धवजी थांब, काय निरोप बदलायचं, आता काय बदलायचं, काय नाही, त्याला म्हणावं येऊ नको भेटायला. ठीक आहे तसं सांगतो, काय अडचण नाही. पुन्हा थोडे पुढे गेले, उद्धवा थांबा, काय निरोप बदलायचा, काय हेच म्हणावं एकदा भेटायला. उद्धवजी म्हणले तसं सांगतो, काही अडचण नाही. परत पुन्हा पुढे थोडं पुढे गेले, थांबा उद्धवा, काय निरोप बदलायचा. काय राधे चाललंय तुझं, 9 वाजत आले, निरोप बदलायचा निरोप बदलायचा, हे काहीतरी सांग ना टपकन, काय करायचं ते. पंक्ती बसायच्या, जेवण करायचे, स्वयंपाक तिथं तयार झालाय, कुठपर्यंत चाललं, थांबा थांबा थांबा, लवकर सांग काय करायचं ते. अहो निरोप बदलायचा, काय निरोप बदलायचा, त्याला म्हणावं तू येऊच नको. उद्धवजी म्हटले एक सांग बरं राधे, तुला काय सांगायचं ते टप्पन एक सांग, काय येऊ या असं म्हणतेस की येऊ नको असं म्हणतेस. काय नाही, आता माझं शेवट झालं, आता येऊ नको म्हणावं. काय येऊ नको, त्याचं उत्तर राधेने दिलं. राधा म्हणते त्याला सांगा, त्या कृष्णाला सांगा, तुला तिथून इथं येण्यामध्ये जर त्रास होत असेल तर मी आयुष्यभर त्याच्या विरहात जगेन, पण त्याला त्रास होऊ देणार. विठाला विठाला भक्तिशास्त्रामध्ये तत्सुखे सुखित्वम, त्याच्या सुखामध्ये भक्त महात्मे सुख मानत असतात. राधा सांगते त्याला, अरे आमच्यापासून मथुरा काय लांब नाहीये, सकाळी जर आम्ही निघालो तर दुपारपर्यंत देवाला भेटायला जाऊ, पण आम्ही तिथं गेल्यानंतर जर त्याच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण होत असेल तर त्याच्या विरहामध्ये आम्ही आयुष्य कंठू, आयुष्यभर त्याच्या आठवणीमध्ये जीवन जगू, पण त्याच्या दर्शनाची अपेक्षा करणार नाही. हा श्रेष्ठ अशा स्वरूपाचा विरह भाव आहे. आणि एक भाव, परमात्म्याने मला दर्शन दिलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, दिनु तैसी रजनी झाली ओ माये. देवा अरे अवस्था लावून निघून गेलास, का दर्शनासाठी येत नाहीस. ज्ञानोबा म्हणतात, देवा तुला दर्शनामध्ये येण्यासाठी त्रास होत असेल, तुला जर वाटत असेल आळंदी माझ्यापासून लांब आहे, देवा ज्ञानोबरायला भेटायला जायचं पण आळंदी लांब आहे, तुला काय लांब आहे देवा. अरे तुझं वाहन गरुड आहे आणि गरुड मनाच्या वेगाने धावतं, गरुड वाहन असूनही तू येत नाहीस. अभंगाचं तिसरं गरुड वाहन गंभीराये गरुड वाहन गंभीराये Ah
मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी दिनो तैसी रजनी झाली ओ माये अवस्था लावून गेला अजून का नाही. माऊली मावष्ट त्यानुपर आहे यांच्या विरहिणी या प्रकरणातील अत्यंत गोड 3 चरणाचा परमात्म्याच्या संबंधी अंतकरणात निर्माण झालेल्या विरह भावाचा विचार सांगणारा अभंग हा संकल्पित वेळेमध्ये आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. खरं तर आम्ही आमचं आज भाग्य समजतो की या भूमीमध्ये आम्हाला पाय ठेवायला भेटला. या भूमीची सेवा आज आम्हाला करता आली आणि बाबाजींनी समोर बसून ही सेवा श्रवण केली. जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी योगायोगाने पूर्वपुण्याने प्राप्त होत असतात. तसंच भक्ती ही सुद्धा अनेक जन्माने प्राप्त होत असते. ही भक्ती काय सहजासहजी प्राप्त होत नाही महाराज. परमात्म्याविषयीचं प्रेम सहजासहजी प्राप्त होत नाही. परमात्म्याविषयी प्रेम हे खूप पुण्याने प्राप्त होत असतं. सहजासहजी ते प्राप्त होत नाही. भक्ती रसायनामध्ये त्याचा विचार आलेला आहे. भक्ती रसायनामध्ये ते सांगतात कृष्ण रस भाव भाविता मती क्रियताम यदी. कृष्ण रस भावामध्ये भावित झालेली मती म्हणजे बुद्धी. ती बुद्धी क्रियताम यदी कुठं विकत भेटते का असं ते विचारतात. यदी क्रियताम कुठं विकत भेटते आणि जर विकत भेटत असेल तर कुठं लभ्यते. जर विकत भेटत असेल तर कुठे भेटते. आपण जर बाजारात गेलो तर 5 किलो टोमॅटो द्या भेटतात, 2 किलो बटाटे द्या भेटतात. तसं आळंदीला गेलो देऊला गेले असं म्हणतं का कोणी का हो जरा 10 किलो देवाचं प्रेम द्यावर भेटतं का? नाही. क्रियता कुठे भेटते? नाही. भक्तिशास्त्रकार सांगतात असं ते प्रेम कुठेही विकत भेटत नाही. त्यासाठी त्याच्यासाठी पैसा लागत नाही, त्यासाठी विद्वत्ता लागत नाही. मग काय लागतं? तत्र लौल्यम अपि मूल्यम एकम. तिथं लोलुपता हा एकच मूल्य द्यावं लागतं आणि परमात्म्याविषयीची ती लोलुपता सहजासहजी प्राप्त होत नाही. कोटी जन्म सुकृतेर न लभ्यते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली गरुड वाहना गंभीरा गादा तारा वा परकमा देवरा श्री विठ्ठला दिनो तैसी रजनी झाली ओ माये अवस्था लावून गेला अजून का नाही. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी स्वानंद सुखनिवासी चोख महाराजांच्या चरणी समर्पित करून पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. महाराष्ट्रातील सगळी नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य तालसम्राट योगेश महाराज शिजूळ या ठिकाणी आहेत. आमचे गोड मृदंगाचार्य श्रीकांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज कुहक, त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे. नाही खरं तर असं आहे महाराज, ते आमच्यावर प्रेम करत नाहीत, आमच्या बोलण्यावर प्रेम करतात. माणसावर काय प्रेम होणार आहे? आणि एक सांगून जातो, सडक्या कुचक्या यावर काय प्रेम करायचं? त्याच्या आतमध्ये जे आहे त्याच्यावर प्रेम झालं पाहिजे. म्हणून महाराज आहेत, त्यांनी आमंत्रित केलं. आमचे आदरणीय परममित्र विकास महाराज आहेत, आमच्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण अनिल महाराज आहेत, आमच्यासोबत आलेले युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण वैभव महाराज, युवाचार्य महाराज आहेत. आणि सुंदर असं या ठिकाणी सिस्टीम आज रेकॉर्डिंग त्यांनी कीर्तनाची केलेली आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्या आज्ञेने आम्हाला सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला, आमचे परमस्नेही परमार्थ प्रेमी आमचे लांडगे साहेब, त्यांनी फोन केला आणि फोन करून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त करून दिला. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मला स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जेवढं ग्रहण करता आलं, जेवढं प्राप्त करता आलं, तेवढं आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय.